जितेंद्र, तुझं बालपण? माझं बालपण पुण्यात गेलं दादा. आई माझी, आम्ही मामाकडे वाढलो. माझ्या आजी आजोबा, आईचे वडील आणि मामा मामी त्यांच्याकडे वाढलो. तू पण शांत होता लहान असताना? नाही, शांत नव्हतो मी, पण माझे फार मित्र नव्हते. मी एकलकोंडा होतो जरासा. बालपण कुठलं? नाशिक. एकाच शाळेत 1ली ते 10वी? हो. मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिर असं नाव आहे माझ्या शाळेचं. अरे पत्ता नाही विचारला, नाव विचारला. आणि मला हे संपूर्ण नाव न चुकता तू कितवीत बोलायला लागली? पण कसं शाळेत असताना? शाळेत असताना मला अभ्यास करायला फार नाही आवडायचं. मग मी पोट दुखतंय आणि डोकं दुखतंय असं एक बारीक काहीतरी करून टीचर्स रूममध्ये कसं जाता येईल आणि तिथे कसं झोपता येईल. पण कारणं द्यायची सवय आता नाही ना, पुढे कंटिन्यू राहिली? नाही, तेव्हाच होती ना शाळेपुरती. आई वडील गेली 40 वर्ष नाटकात काम करतायत, त्यामुळे खूप लहानपणापासून नाटक म्हणजे कट्यार काळजात घुसली नाशिकमध्ये जेव्हा केलं होतं तेव्हा आई विंगेत घेऊन मला उभी होती, मी तानी होते. सो तेव्हापासून नाटक गाणं आमच्या घरात आहे. ऐकवा ना काहीतरी, सुरुवात होऊ दे ना. वा. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है. ओ सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं, और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो. वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं होम मिनिस्टरमध्ये. खूप छान. हां, खूप बोलूया. जरा यांच्याकडे वळतो आता इकडनं. सर, आपलं बालपण कुठलं? बालपण माझा जन्म अहमदाबाद आणि बालपण सगळं दहिसर मुंबई. शाळा बोरिवली, सेंट फ्रान्सिस DSSC हायस्कूल, कॉलेज मल डहाणूकर महाविद्यालय विलेपार्ले पूर्व. खूप छान बालपण होतं. घरात म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये जन्माला आलेला मुलगा मीच, सर्वात मोठा, एकुलता एक मुलगा. त्यामुळे खूप लाड झाले माझे. शाळेत असताना कसं होतं म्हणजे आपण? अभ्यासात चांगला होतो, नटखट होतो, मिशिवियस होतो मी. शिक्षा खूप झाली आहे मला, पण अभ्यासात खूप चांगला होतो. आणि मग या कलेविषयी आवड कधी सुरू होती? कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं डहाणूकरला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.